काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाने महाविकास आघाडीमधला दक्षिण मुंबईचा तिढा सुटलाय। पण महायुतीमध्ये नवा पेच निर्माण झालाय, कारण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ कुणाचा हे अद्याप ठरलं नाहीये। पण देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबईतील सगळी समीकरणं आता बदललेली दिसतात। मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलंय। पण त्यांचं दक्षिण मुंबईच्या उमेदवारीचं लक्ष्य साध्य होईल का हा प्रश्न आहे, कारण देवरांच्या शिवसेना प्रवेशाने आता महायुतीसमोर नवा पेच उभा ठाकलाय। आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत दक्षिण मुंबईची जागा जिंकायची या उद्देशाने वर्षभरापासून भाजप तयारीला लागले। मात्र आता मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबईतील सर्व समीकरणं बदलली आहेत। शिवसेना फुटल्याने दक्षिण मुंबईची जागा मिळवता येईल अशी भाजपला आशा होती। दक्षिण मुंबईची जागा जिंकण्यासाठी वर्षभरापासून भाजपची तयारी सुरू आहे। मंत्री मंगलप्रभात लोढांकडे दक्षिण मुंबई मतदारसंघाची विशेष जबाबदारी आहे। भाजपकडून राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, पियुष गोयल यांची नावे चर्चेत आहेत। सोडावा लागेल अशी चर्चा सुरू झाली, कारण मिलिंद देवरा चर्चेवर काही उत्तर देत नाही। मिलिंद देवरा स्पेक्युलेशनवर मी चर्चा करत नाही। या विषयाचा निर्णय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार हा महायुतीत करतील। दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याच्या अटीवर मिलिंद देवरा शिंदे सेनेत आल्याचं बोललं जातंय। त्यामुळे शिंदेची शिवसेना सहजासहजी दक्षिण मुंबई मतदारसंघ सोडणार नाही हे उघड आहे। अशी परिस्थिती असताना दक्षिण मुंबई लोकसभेसाठी भाजप तडजोडीचा फॉर्म्युला सादर करण्याची शक्यता आहे। मिलिंद देवरा यांना शिंदेच्या शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारीची शक्यता दुसर आहे। दक्षिण मुंबई लोकसभेसाठी भाजप आग्रही असल्याने तडजोडीचा फॉर्म्युला होऊ शकतो। देवरांना राज्यसभेचा पर्याय देत दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजप आपल्याकडे घेऊ शकते। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल देसाईंच्या खासदारकीची मुदत एप्रिलमध्ये संपणार आहे। अनिल देसाईंची खासदारकी संपता शिंदेंकडून देवरांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची चर्चा आहे। पक्षाशी माझी खूप जुनी नाते आहे, पण मला फार खूप आनंद होत आहे, कारण शिंदे साहेबांना पूर्ण महाराष्ट्र आणि खास करून मुंबईची जनतानी पाहिलं की एक जमिनीवरचे नेते आहे, सामान्य लोकांच्या हितासाठी नेहमी काम करत आहे। तर मला शिंदे साहेबांचं नेतृत्व खाली काम करायची खूप इच्छा आहे। थँक्यू। दक्षिण मुंबई हा देशातील श्रीमंत लोकसभा मतदारसंघ गणला जातो। अनेक उद्योगांच्या मुख्यालयांसह उद्योगपतींचं या परिसरात वास्तव्य आहे। त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे असावा ही भाजप इच्छा लपून राहिलेली नाही। कुलाबा, शिवडी, भायखळा, मुंबादेवी, वरळी, मलबार हिल हे विधानसभेचे 6 मतदारसंघ। भाजपकडे 2, शिंदेच्या शिवसेनेकडे 1, ठाकरेंच्या शिवसेनेकडे 2 तर 1 काँग्रेसकडे मतदारसंघ आहे। कुलाब्यात भाजपकडून राहुल नार्वेकर आहेत। मलबार हिलमध्ये भाजपकडून मंगलप्रभात लोढा आहेत। शिवडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून अजय चौधरी आहेत। वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आहेत। भायखळामध्ये शिंदेच्या शिवसेनेमधून यामिनी जाधव आहेत। तर मुंबादेवी काँग्रेसच्या अमीर अली पटेलांकडे आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिशन 45+ गाठण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। त्यासाठी अनेक मतदारसंघांचा तपशीलवार आढावा घेण्यात येतोय। मतदारांच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं जात असल्याचं बोललं जातंय। त्यातच शिंदेंनी ठाकरेंची साथ सोडणं हे मतदारांना फारसं रुचलेलं नाहीये। तर दुसरीकडे गेल्या 2 निवडणुकीत मिलिंद देवरांचा अरविंद सावंतांविरोधात लाखभर मतांनी पराभव झालाय। त्यामुळे मिलिंद देवरांना धनुष्यबाणावर उभं करणार का, की दक्षिण मुंबईवर भाजप पुन्हा पाणी सोडणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।